नमस्कार. असं ब्लाऊज कोणाला शिवून बघायचं आहे. हे बघा, बॅक साईड आहे ही आणि हे फ्रंट साईड आहे. आपण आता बघा, मी पहिल्यांदा ब्लाऊज ड्रॉ करून घेत आहे वहीवरती. तर वरच्या साईडला मी फ्रंट पार्ट ड्रॉ केलेला आहे, ज्याचं व्ही लेप नेक असणार आहे. व्ही लेप म्हणजे थोडंसं व्ही सारखंच असतं, पण प्रॉपर व्ही नसतं, थोडंसं गोल डीप असतं. आणि त्यानंतर मग परत साईड डाट दिलेले आहेत. शोल्डर टू वेस्ट डाट आहे आणि फ्रंटला आपलं काज बटनपट्टी येणार आहे, म्हणून तिथे पण एक रेष आखून घेतलेली आहे. आणि बॅक साईडला बघा, फुल पॅक आहे आणि स्लीव्जला आपल्या पफ आहेत आणि खाली स्लीव्ज ड्रॉ करून त्याला पण मी पफ करून घेतलेला आहे. हा बघा, फ्रंट पार्ट वरती आहे. आपण पहिल्यांदा असं ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला ब्लाऊज नेमकं कसं कट करायचं आहे. हे बघा, हे स्लीव्ज आहेत, बॅक झालं, स्लीव्ज झाले, फ्रंट झालं. सेम अशा पद्धतीने तुम्ही पण ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की ब्लाऊज आपण कसं कट करणार आहोत. आता हे झाल्याच्या नंतर माझा जो कट केलेला फर्मा आहे तो मी कट टू कट अस्तरवरती कट केलेला आहे. हे बघा, शोल्डर टू वेस्ट डाट असल्यामुळं हे प्रिन्सेस कटचा साईड पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. हा माझा नेक आहे जो मी आता कट करत आहे. तुम्ही पण असंच कट टू कट करायचं आहे फरम्याचा, जसा आपला माप टाकलेला आहे त्यानुसार. आणि साईडला हाफ इंच स्टिचिंगसाठी ठेवायचे. हे बघा, हे स्लीव्ज आहेत. आता बघा, हे अशा पद्धतीने मी व्यवस्थित अस्तरवरती पसरवून कट केलेलं आहे. त्यानंतर मग परत तेच कट केलेलं अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवलं तरी चालतं. फक्त बॅक साईडला फ्रंटचे दोन्ही पार्ट मी कट टू कट करणार आहे. जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच मेन फॅब्रिक असणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बॅक साईडचं थोडंसं मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कापड. आणि त्यानंतर आता हे फ्रंटचं मी कट टू कट करणार आहे. तुम्ही पण असंच कट करा, व्यवस्थित कट करायचं आहे. हे बघा, असं सावकाश कट करायचं, म्हणजे कसं आपलं ब्लाऊज व्यवस्थित कट होईल प्रॉपर. आता माझं सगळं कट करून झालेलं आहे. हे बॅक पार्ट, त्यानंतर हा फ्रंटचा एक पार्ट आहे आणि हा सेकंड, म्हणजे दोन पार्ट आहेत आपले. प्रिन्सेस कट शोल्डर टू वेस्ट डाट आहे, त्यामुळं हे साईड पार्ट आहे आणि हे स्लीव्ज. हे आपल्याला एवढंच लागणार आहे. आता त्यानंतर आपण स्टिचिंग करणार आहोत. हे बॅक साईडचं आहे जे मी कट केलेलं आहे ब्लाऊज, आणि त्याच्यामध्ये आपण अस्तरला अटॅच करणार आहोत डायरेक्ट कॅनव्हस, म्हणून ते कॅनव्हस पण कट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने अस्तर अगोदर आपण पसरवून घ्यायचं आणि त्यावरती कॅनव्हस ठेवून चिपकवून घ्यायचं. हे कॅनव्हस हे बघा, असं व्यवस्थित ठेवून चिपकवायचं. कॅनव्हस प्रेस केल्यानंतर तुम्हाला तर माहीत असेल, चिपकतं कपड्याला. आणि ती कॅनव्हस खालच्या साईडने त्याचं ग्लो असलं पाहिजे. जे चमकतं ना शायनिंगवाला पार्ट कॅनव्हसचा, तो आपल्या अस्तरकडच्या साईडने करायचा आणि व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं. मग बघा, अशा पद्धतीने ते प्रॉपर आपल्या फॅब्रिकला चिपकून जाईल. हे बघा, असं व्यवस्थित त्याच्यावरती प्रेस फिरवून घ्यायची आणि ते चिपकल्यानंतर आता बघा, मी बॅक साईडच्या मेन फॅब्रिकवरती पण प्रेस करत आहे. प्रेस केल्यानंतर कपडा व्यवस्थित बसतो, म्हणून प्रेस करायचा. आता त्यावरती मग अशी जे आपण कॅनव्हस चिपकवलेला अस्तर होतं ना, तसंच ठेवायचं. बघा, तो मेन फॅब्रिक सरळ होता आणि अस्तर कॅनव्हसवरच्या साईडला करून ठेवायचं आहे. आणि मग त्यानंतर जो कॅनव्हसचा जो भाग आहे ना, आता तिथे आपण शिलाई करून घेऊ. अगोदर गळा आणि खालचा पार्ट शिवायचा आहे.
तर बघा पॅक नेक असल्यामुळं मागच्या साईडला माझा गळा फक्त अर्धा इंचाचा आहे. तर आपण आता यावरती शिलाई करणार आहोत. शिलाई करताना अगोदर इथे मार्क करून घ्यायचा हाफ इंचावरती. हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर हाफ इंचावरती मार्क करायचं. हे बघा असं प्रॉपर पूर्ण ब्लाऊजच्या नेकमध्ये, म्हणजे आपण जेवढा गळा बनवला आहे, कारण की मग आपल्याला शिलाई मारायला समजेल व्यवस्थित, आपलं एक पण पॉईंट इकडे तिकडे होणार नाही. तुम्हाला जर सवय असेल अर्ध्या इंचावरती प्रॉपर शिलाई मारायची तर तुम्ही डायरेक्ट पण मारू शकता. मी फक्त हे दाखवण्यासाठी केलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती शिलाई करायची, नाहीतर मी डायरेक्ट पण मारू शकते. हे बघा असं. आता बघा आपल्या मार्क करून झालेलं आहे. आता आपण यावरती स्टिच करायचं. आता बघा शिलाई मारताना व्यवस्थित अगोदर लॉक करून घ्यायचा आणि प्रॉपर आपण जिथे जिथे मार्क केलेला आहे तिथे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने हळूहळू गोल फिरवत परत लॉक करायचं एंडिंगला. लॉक केल्याने आपल्या गळा जो आहे डिझाईन ती व्यवस्थित राहते. आणि मग पाव इंच कट करून घ्यायचं आणि राहिलेलं 2 लाईन इतका कपडा त्याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. हे कट मारणं गरजेचं आहे. कट नाही मारलं तर प्रॉपर गळा फोल्ड होत नाही. आता बघा खालच्या साईडला पण व्यवस्थित अस्तर ठेवून, जेवढा अस्तर आपला आहे आणि बॅक साईडचं त्याच्यापेक्षा 1 लाईन अस्तर आपल्याला पुढे घ्यायचे. पुढे का घ्यायचे? कारण की आपण जेव्हा असं डायरेक्ट फोल्ड करतो त्यावेळेस आपला मधला कपडा आहे ना तो फॅब्रिक बरोबर होतो, मग ते दिसतं, अस्तर बाहेर दिसतं साईड्सनी, वरून खालून सगळीकडून, मग ते चांगलं नाही वाटत. म्हणून आपण असा छोटे छोटे डॉट्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण स्टिच करताना थोडंसं पुढच्या साईडला ठेवून शिवायचं आपला अस्तर, म्हणजे फोल्ड पलटी केल्यानंतर ते व्यवस्थित दिसणार. आता बघा आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. स्टिच करताना प्रॉपर आपण जेवढं मार्क खाली ठेवलेलं आहे शिलाईसाठी, कोण पाव इंच ठेवतं, कोण अर्धा इंच ठेवतं, तर त्या पद्धतीने आपण इथे शिलाई करून घ्यायचे. खालच्या साईडला बघा माझं पाव इंचच आहे, म्हणून मी म्हणजे 2 लाईन इतकं इंच पट्टीने 2 लाईन इतकं एवढीच मी शिलाईसाठी मार्जिन ठेवलेली आहे. तर मी प्रॉपर तिथे स्टिच करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. स्टिच झाल्याच्या नंतर आता आपण इथं लास्टला पण लॉक करून घ्यायचं. आता बघा कट करून घ्यायचं असं प्रॉपर हे, आणि मग छोटे छोटे कट्स मारायचे. खालच्या साईडला पण कट्स मारल्याने प्रॉपर आपला फोल्ड होईल बॅक साईडचा पार्ट. आता बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा, व्यवस्थित पलटून घ्यायचा. पलटून घेतल्यानंतर हे बघा असं प्रॉपर पलटी झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती दाब शिलाई करणार आहोत. आता दाब शिलाई करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे कॅनव्हास पेपर आहे ना ते सगळं, म्हणजे जे शिवलेलं छोटासा पार्ट असतो खालच्या साईडला, तो कॅनव्हास पेपर जिकडे आपण लावला किंवा अस्तर आहे आपलं त्या साईडला घालायचं आणि त्यावरून मग शिलाई करायची. हे बघा अशा पद्धतीने. ते मेन फॅब्रिकवरती येऊ नाही द्यायचं. मेन फॅब्रिकवरती आल्यानंतर ते गळा विचित्रच वाटतो, प्रॉपर बसत नाही. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. आता हे प्रॉपर झाल्यानंतर मग आपण परत खालचा पार्ट जो शिवून घेतलेला आहे तो पण असं वरून दाब शिलाई मारून घेणार आहोत. त्याला पण सेम असंच प्रॉपर साईड जी शिलाई आहे खालची त्या अस्तरकडच्या बाजूला करायचे. हे बघा असं
आणि त्यावरून स्टिच करून घ्यायचे. पहिल्यांदा आपण लॉक लावायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि परत एंडिंगला लॉक करून घ्यायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर पॉईंट 1 वरती शिलाई मारायची. हे बघा, म्हणजे ते व्यवस्थित दिसून येतं. हे बघा, आता शेवटला पण लॉक केलेला आहे मी आणि मग लॉक झाल्याच्या नंतर आता मी ते प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित मागचा पार्टला. हे बघा, अशा पद्धतीने हा रेडी आहे. प्रेस केल्यानंतर हे बघा असं दिसेल. प्रॉपर सेट झालेला आहे. आता कुठं पण छोटेसे पण क्रीज नाही आहेत. तुम्ही बघू शकता कसं दिसते, एकदम मस्त. गळा बघा, आपल्याला पाहिजे तर इथे बॅक साईडला आपण नेक डिझाईन पण बनवू शकतो, पण आता सध्या मी हा बॅक नेक सांगितलेला आहे. तुम्ही शिवजयंतीसाठी असा गळा शिवू शकता. मस्त वाटणार आहे हे ब्लाऊज आणि गळा. शिवजयंतीला लेवायला प्रॉपर साडी पण छान दिसेल. आता बघा, हे फ्रंट पार्ट आहे. फ्रंटचं हे आपलं तुम्ही बघितलाच असाल फोटोमध्ये की शोल्डर टू वेस्ट डाट आहे. तर हे फ्रंट साईडचं हे बघा. आता हा गळा आहे समोरचा आणि हे साईडला जे डॉट्स रेष आहेत तिथे आपला प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट अटॅच होणार आहे. त्याच्या अगोदर आपण कॅनव्हास पेपर लावून घेणार आहोत अस्तरला. हे बघा, अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर लावून ह्याच्यावरती व्यवस्थित प्रेस करून हे अस्तरला जोडून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने प्रॉपर सेट करायचं ह्याला आणि जोडून घ्यायचं. आता हे जोडून झाल्याच्या नंतर ह्याला स्टिच करायला घ्यायचं. बघा कसं दिसतं हे व्यवस्थित. आता बघा, मी याला स्टिच करणार आहे. आपण जसं बॅक साईडला हाफ इंचावरती निशाण केलं होतं सेम तसंच बघा मी ते पण निशाण केलेलं आहे प्रॉपर. आता त्या निशाणवरती व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. हे असं स्टिच केल्यानंतर आपला गळा पॉईंट टू पॉईंट करेक्ट येईल. म्हणजे जर तुम्हाला एक पण पॉईंटची मिस्टेक नाही पाहिजे तर तुम्ही असा प्रॉपर हाफ इंचावरती व्यवस्थित निशाण करून मग गळा शिवा, जेणेकरून तुमचा गळा माझा जसा मी शिवल्यानंतर प्रॉपर बसलेला आहे तसा तुमचा पण बसेल. तर तुम्ही याची काळजी घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी ह्याला प्रॉपर पॉईंट टू पॉईंट स्टिच करत आहे. शेवटला पण आपण लॉक करून घेणार. आता प्रॉपर असं कट करून घ्यायचं जसं आपण मागचा गळा कट केलेला आहे त्याच पद्धतीने कट करायचं आणि दोन रेषा इतकं लाईन ठेवून मग नंतर असे छोटे छोटे कट्स मारायचे. हे कट्स मारताना लक्षात ठेवायचं की आपली कट जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना त्या ठिकाणी जाऊ नयेत. तर ह्याची काळजी घ्यायची आणि मगच कट्स लावायचे. आता बघा, ह्याच्यानंतर मी जसं बॅक साईडला फोल्ड केलं होतं तसं सेम आपण खालचा कपडा जो शिलाई केलेला असतो ना तो अस्तर कटच्या साईडला जाऊ द्यायचा आणि वरून दाब शिलाई घ्यायची. आता ही दाब शिलाई हे बघा अशा पद्धतीने घ्यायची प्रॉपर आणि साईडला शेवटला लॉक करून धागा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर असं बघायचं आपण की आपला गळा कसं दिसतोय. हे बघा, अशा प्रकारे हे प्रॉपर सेट झालेलं आहे. आता बघा, गळा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर परत आता आपल्याला साईड पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, ही वाली साईडवाली म्हणजे प्रिन्सेस कटचे 2 पार्ट असतात हे तर तुम्हाला माहीत असतील. तर हा जो आहे तो आपल्या साईडचा पार्ट आहे आणि शोल्डर टू वेस्ट डाट असल्यामुळं ते वरती पण शोल्डरपासून कट असल्यामुळं हे असं दिसतं. तुम्ही बघू शकता. आता ह्याला प्रॉपर आपण असं सेट करायचं. हे बघा असं आणि व्यवस्थित बघायचं की
कसं फोल्ड करायचं तर त्याला व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने त्याचा पफ बनून येईल आपला. असं हे बघा फोल्ड करायचं त्याच्यावरती प्रॉपर आणि मग स्टिच करायचा 1/2 इंचावरती. आपण जेवढी शिलाई ठेवलेली आहे तेवढीच शिलाई मारायची. हे बघा प्रॉपर सेट असंच करायचं. तुम्ही बघू शकता जेवढी मी शिलाई ठेवलेली आहे तेवढ्यावरतीच मी शिलाई मारत आहे. आणि ही शिलाई मारताना जे कर्व आहे ते प्रॉपर सेट झालं पाहिजे. आरामशीर ते शिलाई मारायची. हे बघा अशा पद्धतीने गोल फिरवून शिलाई मारायची. व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट मॅच झाले पाहिजेत. हे कट करताना पण मी व्यवस्थित मॅच करूनच कट केलेला आहे. तर बघा स्टिच केल्यानंतर पण प्रॉपर कट टू कट स्टिच झालं आहे. आणि ते बघा खाली आता छोटे छोटे कट्स मारायचे. आता बघा याच्यावरती दाब शिलाई मारायची परत. हे बघा अशा पद्धतीने दाब शिलाई मारताना ज्या साईडला आपण खालची शिलाई घातलेली आहे त्याच साईडला आपण दाब शिलाई मारायची असते. हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर दाब शिलाई मारायची जेणेकरून आपला गळा ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित बसलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने मी लॉक लावून घेतलेलं आहे आणि हे कंप्लीट झालेलं आहे. बघा तुम्ही आता ह्याचा पफ बघा कसला भारी दिसतोय. स्टिच केल्यानंतरच फक्त एवढं भारी याचं पफ वरती आलेलं आहे. तुमचं कधी कोणाचा आलेला बरं मला सांगा कमेंट करून की माझं पण असंच येतं म्हणून. आणि तुम्हाला जर ह्याची कटिंग पण बघायची असली तर कमेंट करून सांगा. तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊज बघा कसं वाटतं. आता बघा सेम आपण जसं अस्तर जॉईंट करून घेतले तसंच सेम मेन फॅब्रिक पण जॉईंट करून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने बराबर जेवढी मी शिलाई ठेवलेली आहे तेवढ्यावरतीच मी शिलाई करत आहे. तुम्ही बघू शकता. आणि मी कटिंग करताना पण पॉईंट टू पॉईंट कट केलेला आहे. एक पण लाईनचा कपडा माझा पुढे मागे नाही आहे. तर ते खालच्या साईडला पण व्यवस्थित सेट होणार आहे. पुढे मागे थोडं पण होणार नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि लॉक लावलेलं आहे. आता बघा हे कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघा आता हे बघा ह्याला मी जी शिलाई मारलेली आहे ना ती अशी खोलून मग त्यावरती प्रेस लावलेलं आहे. आणि खालच्या साईडला जर तुमच्याकडे प्रेस करण्यासाठी ते प्रेसचं बाऊन असतं ते नसेल तर तुम्ही असं कप ठेवून पण व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकता. मी फक्त खाली कप ठेवलेला आहे त्यामध्ये अटॅच नाही आहे. तरी पण तुम्ही बघा ब्लाऊजचा लुक कसला भारी दिसतोय. हे बघा किती छान दिसते. आता बघा आपलं शोल्डर टू वेस्ट डाट आहे. तर तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसायला लागले. आता हे कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला शिलाई करून घ्यायचं आहे. याला वरचा गळा तर पूर्ण कंप्लीट झालेला आहे पण खालच्या साईडला बाकी आहे. तर मी हे बघा अशा पद्धतीने उलटं फोल्ड करते आणि एकावर एक व्यवस्थित ठेवून कपडा असं परत जेवढा आपला मार्क होता तेवढा स्टिच करत आहे. हे बघा अशा व्यवस्थित लॉक लावून घ्यायचं आपल्याला पुढे मागे करून. आणि परत मग असंच आपल्याला पुढे शिवायचं आहे. हे बघा वरती जिथे मी शिलाई मारलेली आहे ते प्रॉपर एकावरती एक आल्या पाहिजेत. व्यवस्थित सेट करून अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि परत लॉक लावायचं आहे शेवटी. तुम्ही बघू शकता आता लॉक लावल्याच्या नंतर परत आपल्याला हे दाब शिलाई मारून घ्यायची आहे. जशी आपण पहिले मारलेली होती तशी सेम खालच्या साईडला पण दाब शिलाई करायचे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर सेट करून मगच त्यावरती शिलाई मारायची जेणेकरून आपला कपडा अडकणार नाही शिलाईमध्ये. तर
शिलाई मारताना थोडीशी काळजी घ्यायची. आता बघा पूर्ण शिलाई मारल्याच्या नंतर हे असं दिसत आहे. कसं वाटते? आता परत ह्याला मी प्रेस करणार आहे. प्रेस केल्यानंतर तर अजूनही चांगलं. आता बघा ही कंप्लीट झालेली आहे. आता आपण काज बटन पट्टी लावणार आहोत. काज बटन पट्टी लावण्यासाठी 2 इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला. 2 इंचाच्या पट्टीला 2 इंचाचा अस्तर लावायचं आहे प्रॉपर. हे बघा 2 इंच आणि स्टिचसाठी मी 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा 2 इंचावरती मी परत इथे निशाण करून घेत आहे. आता सरळ इथे रेष आखून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने ही रेष आखल्याच्या नंतर आता बघा आपण इथे पहिल्यांदा हे असं ठेवून व्यवस्थित पाहणार आहोत. ह्याच्यावरती इंचपट्टीने मोजायचं आहे की किती इंचाचं हे आपलं समोरचा पार्ट बनलेला आहे, जिथे आपल्याला काज बटन पट्टी करायची आहे. बघा तुम्ही बघू शकता ही 7 इंचाची बनलेली आहे. तर आपल्याला 7च इंचाची बटन पट्टी काजपट्टी बनवायची आहे. आता हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहे. बरोबर 7 इंचाला 1 लाईन कमी एवढा मार्क करायचा आहे. वरतून पण 7 इंचाला 1 लाईन कमी असा मार्क केलेला आहे. म्हणजे हा क्रॉस मार्क आहे थोडासा. आणि बघा अशा प्रकारे क्रॉस इथे मार्क करून घ्यायचं, जेणेकरून आपली शिलाई पण ह्याच्यावरती व्यवस्थित क्रॉस आली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने क्रॉस मार्क करायचा. आता आपण याच्यावरती स्टिच करणार आहोत. उलटाच कपडा ठेवायचा आहे, सरळ नाही ठेवायचा, कारण की हे स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला पलटी करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा पुढे मागे करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. आता ह्याला पलटी करण्याच्या अगोदर जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग ह्याला पलटी करायचं आहे. ही पलटी करताना ह्याचे जे कोन आहेत ते व्यवस्थित पलटी झाले पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने आपण टेस्टरच्या साहाय्याने पण हे कोन व्यवस्थित काढून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मी पण व्यवस्थित हे टेस्टरच्या साहाय्याने कोन काढून घेत आहे. आणि त्यानंतर आता 1/2 इंचावरती आपण इथे स्टिच करणार आहोत. ही 1/2 इंचावरती मारलेली शिलाई जी आहे ती अशी सरळ मारून घ्यायची आहे. आणि ह्या शिलाईवरती सरळ मारल्याच्या नंतर जो एक्स्ट्रा फॅब्रिकचा कपडा उरलेला आहे, जो आपण 2 इंचाच्या नंतर ठेवलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे ही पट्टी प्रॉपर 2 इंचाची रेडी झालेली आहे. आता आपण असं चेक करणार आहोत की ही पट्टी व्यवस्थित त्याला मॅच होते की नाही. हे बघा मॅच होत आहे. तर आता ही पट्टी शिवताना ती तशीच मेन फॅब्रिकवरती पलटायची आहे आणि जिकडे तिचा ओपन भाग आहे तो असा, जिकडे आपण काज बटन पट्टी लावणार आहोत त्या साईडला ओपन असला पाहिजे. आणि आता त्यावरती अस्तर पण आपल्याला ठेवायचं आहे. अस्तर हे 1 इंचाचं असलं पाहिजे, 1 किंवा 1.5 इंचाचं पण चालेल. आता ते अस्तर लावताना प्रॉपर असं फोल्ड करून व्यवस्थित त्याच्यावरती 1/2 इंचावरती स्टिच आली पाहिजे. आणि ते लावत असताना काळजी घ्यायची की प्रॉपर ते अस्तर सेट झालं पाहिजे, पुढे मागे झालं नाही पाहिजे, जेणेकरून आपला जो फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे. काज बटन पट्टी लावल्याच्या नंतर ते एकदम प्रॉपर सेट झालं पाहिजे. हे बघा माझं एक पण पॉईंट इतकं पुढे मागे नाही आहे शिलाई. मी व्यवस्थित तिथे वरती गळ्याच्या साईडला स्टिच केलेलं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने स्टिच करा. आणि खालच्या साईडला बघा हे असं फोल्ड करून मी पॅक करून घेतलेलं आहे. 1/2 इंचा एवढं मी जेवढं मार्जिन ठेवलं होतं त्याच्यावरती मी स्टिच केलेलं आहे. आता बघा दाब शिलाई पण करायची आहे आपल्याला. दाब शिलाई करताना अस्तरवरती दाब शिलाई करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अस्तरवरती पूर्ण दाब शिलाई करून घेतल्याच्या नंतर आपण आता परत फोल्ड करून त्याला हे बघा असं
हाफ इंचावरती फोल्ड करायचे. मधल्या साईडने 1/2 इंच कपडा जाऊ द्यायचा आहे आणि वरच्या साईडने कमीत कमी 75 इंचाचा कपडा असला पाहिजे. आणि बघा, तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडला हे असं दिसून येईल आणि आपली शिलाई पण व्यवस्थित मधल्या साईडला फोल्ड होऊन जाईल, जेणेकरून हे मधल्या साईडला पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित आली पाहिजे. कुठे पण आपला शिलाईचा मार्क दिसणार नाही, अशा पद्धतीने ह्याची शिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता मी जिथं कटोरी अटॅच केलेली आहे तिथे पण एक पण शिलाई मार्जिन नाही. आणि आता आपण जिथे काच बटन पट्टी जोडत आहोत तिथं पण एक पण शिलाई कुठे दिसणार नाही आहे वरती. ही प्रॉपर शिलाई जी आहे ती व्यवस्थित मधल्या साईडला जाणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित. इकडं आपण काय करायचं, लूप लावायचे. लूप म्हणजे काय, हुक अडकवण्यासाठी जे पॉईंट बनलेले असतात त्याला लूप म्हणतात, तर ते तिथे लावायचे आहेत. आता बघा, आपण हुक लावायची पट्टी लावणार आहोत, तर हा दुसरा पार्ट आहे. हुक लावायची पट्टी कशी लावायची हे बघा, मी डबल फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याला असं प्रॉपर मधल्या साईडला खालच्या साईडला फोल्ड करायचं आणि 1/2 इंचावरती शिलाई मारायचं. डबल फोल्ड केलेली पट्टी म्हणजे ही माझी पूर्ण 3 इंचाची पट्टी होती. मी डबल फोल्ड केले तर 1.5 इंचाची झाली. आता मी शिलाई 1/2 इंचावरती मारणार आहे. तर ती शिलाई करून किती उरणार, फक्त 1 इंच उरणार. आता आपली ही शिलाई कंप्लीट झाल्याच्या नंतर हे बघा, वरच्या साईडला पण सेम मधल्या साईडला फोल्ड करायचं आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आणि तिथे प्रॉपर 1/2 इंचावरती स्टिच करून असं लॉक करायचं. हे कळलं. आता इथून पुढे सेम परत फोल्ड अस्तर बाहेर काढायचं. हे बघा अशा पद्धतीने आणि परत अस्तरवरती एक स्टिच करून घ्यायची. अस्तरवरची अशी दाब शिलाई मारल्याच्या नंतर पुढे मागे लॉक करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर परत हे खालच्या साईडला बघा असं फोल्ड करून घ्यायचं 1/2 इंचावरती आणि 1/2 इंचावरती फोल्ड करून ह्याच्यावरती एक स्टिच करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने ही शिलाई मारल्याच्या नंतर आपण आता फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रॉपर, हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने तुम्ही ह्याला शिलाई मारून घेऊ शकता. आता बघा, मी उलटी बाजू ज्या साईडला आहे त्या साईडला व्यवस्थित हे सेट करून त्याच्यावरती 1/2 इंचावरती शिलाई करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायचं. आता ही शिलाई कंप्लीट झाल्याच्या नंतर हे बघा असं प्रॉपर हळूहळू स्टिच करायचं, कारण की आता आपलं तिथं जरा कटोरीचा पार्ट आलेला असतो जो कर्व असतो, त्यामुळे इथे गुड्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे स्टिच करताना थोडंसं व्यवस्थित करायचं. हे बघा अशा पद्धतीने हे प्रॉपर सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला हा फ्रंट पार्ट आता दोन्ही साईडचे रेडी आहेत. हे बघा जोडून बघितलेले आहेत मी. हे दोन्ही पण पार्ट व्यवस्थित सेट झालेले आहेत. एक पण पॉईंट खालीवरी नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. आता बघा आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला आर्म होल जो आपण शिवलेला आहे तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली शिलाई इकडे तिकडे होणार नाही. हे व्यवस्थित प्रॉपर सेट झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आर्म होल अगोदर अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे आणि शोल्डरला पण स्टिच करायचं आहे. हे बघा असं सेम दुसऱ्या पार्टला पण सेम करायचं आहे. आता हा दुसरा पार्ट पण रेडी झाल्याच्या नंतर आपण असे एक्स्ट्रा फॅब्रिक जो बाहेर आलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. प्रॉपर
हे व्यवस्थित सेट झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जिथे जिथे आपलं स्टिच झाल्याच्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक बाहेर आलेले आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मी पण कट करत आहे, तुम्ही पण असंच कट करा आणि व्यवस्थित. आता हे कंप्लीट झाल्याच्यानंतर बघा राहिलेलं पण कुठं पण बघून घ्यायचं आहे आपल्याला की कुठे आपल्या एक्स्ट्रा फॅब्रिक तर नाही आहे ना. हे बघा आता हे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत दोन्ही पण पार्ट. आता हे बॅक साईडवरती आपण बॅक साईडचं हे बघा अस्तर मध्ये असलं, खालच्या साईडला असलं पाहिजे, मेन फॅब्रिक वरी अशा पद्धतीने ठेवायचं. आणि त्यानंतर हे वरती ठेवलेले पार्ट जे आहेत समोरचे तेच ठेवताना ज्या साईडला आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच साईडला आपलं वरचे जे दोन पार्ट आहेत त्याचं पण मेन फॅब्रिक असलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं. आणि मग शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. आता मी शोल्डर अशा पद्धतीने जॉईंट करणार आहे की जेणेकरून माझे शोल्डरची जी शिलाई मार्जिन असते ते पण दिसणार नाही. म्हणजे आपलं पूर्ण ब्लाऊज मधल्या साईडने पण आणि बाहेरच्या साईडला पण एकदम व्यवस्थित स्टिच झालं पाहिजे. म्हणजे त्याची कुठंच शिलाई दिसणार नाही अशा पद्धतीने आपण शिवणार आहोत. तर हे बघा व्यवस्थित मी अगोदर त्याला पिन लावून घेत आहे पॉईंट टू पॉईंट जोडून. आता हे शिवत असताना 1/2 इंचावरती शिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त मेन फॅब्रिकवरतीच हे जोडत आहे. अस्तर सध्या तिकडे पलीकडे तसंच आहे, अस्तर आता जोडत नाही आहे. मेन फॅब्रिकवरती बॅक साईडच्या मेन फॅब्रिकवरती समोरचा पार्ट ठेवून मी ही शिलाई करत आहे. हे बघा मी एवढीच शिलाई मारलेली आहे तिथे लॉक लावून. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता आता बघा असं फोल्ड केल्यानंतर आपलं कधीच फोल्ड होणार नाही डायरेक्ट. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे छोटासा कट मारायचा. हे बघा अशा पद्धतीने हा कट मारल्याच्या नंतर मगच हे फॅब्रिक फोल्ड होतं. हे बघा असं हे फॅब्रिक असं का बरं होतं, कारण की बॅक साईडला आपला पॅक नेक आहे तर तिथे जागा थोडीशीच आहे. 1/2 इंच इतकी शिलाई एवढीच आपण मार्जिन ठेवलेली आहे जागा. त्यासाठी हे पलटी व्हायला थोडासा प्रॉब्लेम करतं. पण आपण जर कट मारलो तिथं तर हे व्यवस्थित पलटी होऊन जाईल. आता बघा पलटी झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित असं प्रॉपर चेक करायचं आपण की व्यवस्थित पलटी होत आहे की नाही. आपण स्टिच केल्याच्या नंतर आपली शिलाई जी आहे ती पुढी मागे दिसली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे फोल्ड करत असताना व्यवस्थित डबल चेक करून मग याच्यावरती शिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता मी वेळ घेऊन व्यवस्थित तिथं फक्त त्या पॉईंटला लक्षात ठेवायचं, त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यायचा जेणेकरून आपला दोन्ही साईडचा जो गळ्याचं पॉईंट आहे ते बघा एक लाईन इतकं सुद्धा माझं बाहेर आलेलं नाही आहे फॅब्रिक. तुम्ही पण अशाच पद्धतीने शिवून बघा, तुमचं पण सेम अशीच फिनिशिंग येईल. आता मी अशाच पद्धतीने सेम परत एकदा ह्याच्यावरती स्टिच करून घेत आहे. डबल शिलाई मारल्यामुळे काय होईल, हे प्रॉपर सेट होईल. आता बघा लॉक केल्याच्या नंतर परत मी हे बघणार आहे. तुम्ही पण बघा किती मस्त याचं फिनिशिंग आलेलं आहे. एक पॉईंट इतकं पण पुढे मागे नाही आहे. तुम्ही पण असं शिवून बघा, मी जसं जसं सांगितलेलं आहे तुमचं पण ब्लाऊज सेम अशाच पद्धतीने प्रॉपर सेट होईल. आता मी नेक्स्ट पार्ट पण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे. त्यानंतर आता माझं झालेलं आहे ते शोल्डर जॉईंट करून मी स्लीव्ज अटॅच करणार आहे. स्लीव्ज अटॅच करण्यासाठी अस्तरचा जो पार्ट असतात ना दोन्ही पण ते प्रॉपर असेच जशाच तसं उचलून खालच्या साईडला ठेवायचं आहे. मी ठेवलेलं आहे. आणि मग वरचे दोनच पार्ट अस्तरचा एक आणि मेन फॅब्रिकचा एक घेऊन त्यावरती अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. खालच्या साईडला आपण जेवढी मार्जिन ठेवलेली आहे तेवढ्यावरतीच आपल्याला स्टिच करायचं आहे. ही मार्जिन प्रॉपर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा
आपण स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक लावूनच घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दाब शिलाई पण करायची आहे. पण मला सवय आहे, मी दोन्ही स्लीव्ज एकदाच अटॅच करत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही स्लीव्ज एकदाच अटॅच करून घेऊ शकतो. आणि हे असंच करायचं, कारण की मग जर आपण एकच स्लीव रेडी केलो आणि मग दुसरी नंतर घेतली तर मग चुकून आपला अस्तर खालचं वरचं खाली होऊ शकतं. तर त्यामुळे काय होणार, आपले स्लीव्ज दोन्ही पण एका साईडचेच बनणार. मग हे न होण्यासाठी स्लीव्ज कधी पण दोन्ही एकत्रच प्रॉपर एकामागे एक सेट करूनच अटॅच करायची. हे पॉईंट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही स्लीवसाठी. आता बघा, मी दाब शिलाई जसं आपण इतक्या वेळ मारत आलेलो आहोत की आपल्याला अस्तरवरतीच दाब शिलाई करायची आहे आणि आपली खालची शिलाई अस्तरच्या साईडलाच गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे खालचं व्यवस्थित झाल्याच्या नंतर हे बघा, अशा पद्धतीने सेट झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला वरच्या साईडने पण स्टिच करून घ्यायचे आहे. आणि हे जसं आपलं जेवढं अस्तर आहे त्याच्यावरती 0.1 म्हणजे 1 लाईन इतकंच अंतर ठेवून व्यवस्थित जशास तसं स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. आपले पफ स्लीव्ज आहेत म्हणून त्यामुळे ह्याची उंची थोडी जास्त आहे. आणि ते पफ स्लीव्ज आपण कसे बनवणार आहोत ते पण तुम्ही बघा. छोटासाच पफ आहे पण खूप छान दिसणार आहे. आता बघा, जिथे कमी कपडा पडलेला आहे, साईडला थोडासा कमी आहे, तर तिथे मी एक 1/2 इंच एवढा कपडा अटॅच करून घेणार आहे अस्तरला. मेन फॅब्रिक तर माझं प्रॉपर बराबरच आहे, फक्त अस्तरला थोडंसं कमी पडत आहे. तर हे अशा प्रकारे त्रिकोण कट करून फोल्ड करून असं वरती ठेवून मग त्याच्यावरती कट टू कट स्टिच करायचं. त्यामुळे काय होईल, आपलं हे प्रॉपर सेट होईल. बघा, तुम्ही बघू शकता. सेम आता जिथे आपल्याला कपडा अटॅच करायचा आहे तिथे सेम अशाच पद्धतीने कपडा अटॅच करून घ्यायचा. आपला स्लीव्ज रेडी होईल. हे बघा, अशा प्रकारे ह्याला पण मी दुसऱ्या साईडला पण कपडा लावून घेतलेला आहे थोडासा. आता बघा, मी कट टू कट स्टिच करून घेणार आहे स्लीव्ज. आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग अशी जसं कट स्टिच केलं तसं सेम फॅब्रिक असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक स्टिच झाल्याच्या नंतर उरलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता बघा, माझं पूर्ण कट करून झालेलं आहे आणि हे मी फोल्ड करून बघत आहे. बघा, पुढचा पार्ट कोणचा आहे आणि बॅक साईडचं कोणचं आहे, अशा पद्धतीने आपण बघायचं आहे. आणि इथे मार्क करून घ्यायचा की आपण पफ किती इंचाचा ठेवला होता. तर तुम्ही बघा, आता मी मार्क करत आहे. मी ते प्रॉपर सेट केलेलं होतं पॉईंट टू पॉईंट. पहिलंच माझं निशाण होतं तिथे 3 इंचाचा. 1.5 इंचाचा जर आपल्याला पफ पाहिजे असलं तर वरती एक्स्ट्रा 3 इंचाचं फॅब्रिक ठेवायचं. आणि जेव्हा आपल्याला 2 इंचाचं पाहिजे असेल पफ तर आपल्याला 4 इंचाचं फॅब्रिक ठेवायला लागेल. अशा पद्धतीने आपण त्याची उंची व्यवस्थित मोजू शकतो, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. आणि मग आपल्याला जशा पद्धतीचा पफ पाहिजे आपण तशा पद्धतीचा पफ बनवू शकतो. आता मला इथे 1.5 इंचाचा पाहिजे तर मी इथे माझी पफची उंची 3 इंचाची ठेवलेली आहे. ती शिवल्याच्या नंतर 1.5 इंच होईल. ते कसं होणार, तर तुम्ही कधी बघितलं असाल की आपला पफ वरच्या साईडला जाऊन मग खालच्या साईडला येतो. त्यासाठी डबल शिलाई लागते त्याला, म्हणजे डबल फॅब्रिक लागतं. तर त्यासाठी आपण जेव्हा आपल्याला 1.5 इंचाचा पफ पाहिजे असतो तेव्हा आपण 3 इंचाची तिथे एक्स्ट्रा मार्जिन करायचं. म्हणजे जेवढा पफ त्याचा डबल
मार्जिन. आता बघा मी जिथे निशाण करून घेतलेलं आहे तिथं प्रॉपर दोन्ही स्लीव्जवरती चारी बाजूला निशाण करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपला पफ व्यवस्थित दिसला पाहिजे. हे बघा, आता इथे पफ घेताना आपल्याला आपण आपल्या मर्जीने छोटे मोठे पफ प्लेट्स घेऊ शकतो. तर मी इथे छोटे छोटे घेत आहे प्लेट्स, जेणेकरून आपला ह्याचा लुक एकदम छान दिसणार. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित छोटे छोट्या प्लेट्स घ्यायच्या. जिथे आपण मार्क केलेलं आहे तिथेपर्यंतच आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. बघा, हळूहळू जर आपला कपडा फोल्ड होत नसेल तर आपण टेस्टरच्या साहाय्याने पण हे काम करू शकतो. टेस्टरने थोडंसं ना ढकललं ना मधल्या साईडला तर ते छोटे छोटे प्लेट्स बनून जातात. हे बघा, हे प्लेट बनल्यानंतर असं दिसायला लागेल. कसं वाटते तुम्ही आत्ताच बघा, ह्याचा लुक किती छान आलेला आहे. घातल्याच्या नंतर मग तर किती छान दिसणार आहे हे बघा. अशा पद्धतीने हे प्रॉपर सेट झालेलं आहे. आता सेम मी दुसरी बाही पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. तुम्ही की आपले दोन्ही स्लीव्ज रेडी आहेत. आता हे स्लीव्ज आपण आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत. हे बॅक साईडचा पार्ट आहे माझा. तर बॅक साईडच्या पार्टला आपण जी बॅक साईडची स्लीव्जची पार्ट आहे ती अगोदर चेक करायची. जो हा एक्स्ट्रा मोठा कपडा आहे ना तोच बॅक साईडला जोडायचा आणि जो कमी कपडा कट झालेला आहे मधल्या साईडनी तो फ्रंट साईडला जोडायचा. हे जोडायच्या अगोदर आपण असं चेक करायचं की आपल्याला किती कपडा एक्स्ट्रा उरणार आहे. आता आपलं पफ आहे तर थोडंसं आपलं पॉईंट बघा, माझं थोडंसं उरलेलंच आहे 1/2 इंच इतकं. तर माझी एक प्लेट मी इथे ॲडजस्ट करणार आहे. तुम्ही पण असंच अगोदर चेक करायचं आणि मग स्टिच करायचं स्लीव्ज किंवा पण. आता बघा मी लॉक लावून घेतलेला आहे आणि लॉक लावल्याच्या नंतर 1/2 इंचावरती व्यवस्थित हे मार्क करून स्टिच करून घेत आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने स्टिच करायचं आणि शोल्डरवरती आपला हाफ पफ जो आहे तो व्यवस्थित सेम दोन्ही साईडला प्रॉपर दिसेल असा सेट करायचा आणि मग त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा मी एक प्लेट इतका माझा कपडा एक्स्ट्रा फॅब्रिक होता तर मी हा पहिल्यांदाच अटॅच केलेला आहे, कारण की माझा हा पफ थोडासा पुढे जात होता. त्यामुळे मी अगोदर ती प्लेट घेतल्यामुळे हे पफ व्यवस्थित आपल्या जाग्यावर येऊन बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी ही पूर्ण स्लीव्ज अटॅच करत आहे. तुम्ही पण असं हळूहळू व्यवस्थित स्लीव्ज अटॅच करा, म्हणजे तुमचं पण फिनिशिंग माझ्या ब्लाऊजसारखंच व्यवस्थित येईल. हे बघा, शेवटी असं लॉक करायचं आणि स्टिच एंड करायचं. आता आपण बघूया की आपलं स्लीव्ज कसं दिसत आहे. हे बघा कसलं भारी याचं लुक आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता बघा मी साईडला पण लगेच स्टिच करून घेणार आहे. माझा साईड पार्ट पण मी कट टू कट केल्यामुळे ह्याच्यावरती एक पण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा पुढे मागे काहीही नाही आहे. मी हे कट टू कट स्टिच केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आता बघा मी दुसरी पण स्लीव्ज अशाच प्रकारे स्टिच करून घेणार आहे. आता माझी ही स्टिच कंप्लीट झालेली आहे. माझी दुसरी पण बाही रेडी झालेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे स्टिच करा, म्हणजे तुमचे पण ब्लाऊजचे स्लीव्ज व्यवस्थित अटॅच होतील. तुम्ही बघू शकता ह्याचं पण साईड पार्ट व्यवस्थित प्रॉपर सेट झालेला आहे. एक पण पॉईंट इतकं पुढे मागे नाही आहे. हे बघा
कळालं इतकं? चला आता आपण साईडची फिटिंग करून घेऊया. साईड पार्टला स्टिच केल्याच्या नंतर अगोदर प्रॉपर हे बघा, परत मी एकदा चेक करत आहे की हे बरोबर आहे का नाही. आणि मग मी डबल शिलाई मारणार आहे स्लीव्जला. आता बघा, ही डबल स्लीव्जला शिलाई मारून झालेलं आहे. रेडी केल्याच्या नंतर हे बघा, अशा पद्धतीने हे मी डबल शिलाई मारून झाल्याच्या नंतर 1.5 इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे. तर 1.5 इंचाच्या मार्जिनवरती मी व्यवस्थित असं निशाण करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण जेवढी मार्जिन ठेवलेलं आहे 1 इंच 0.75 किंवा 1.5 इंच, तर तुम्ही पण अशा प्रकारे निशाण करून घ्या आणि त्यावरती प्रॉपर स्टिच करून घ्या. हे बघा, आता मी जिथे जिथे निशाण केलेले आहेत कट टू कट ते पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हे मी स्टिच करून घेत आहे. बघा, प्रॉपर आपण चेक करत राहायचं खालच्या साईडला एक्स्ट्रा आपलं फॅब्रिक बाहेर, कारण की आपण किती पण व्यवस्थित शिवलं तर ते शिलाई मारताना थोडंसं फॅब्रिक पुढे मागे होतंच, म्हणजे बाहेर येतं. तर ते न येण्यासाठी आपण चेक करूनच मग स्टिच करायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, ते स्टिच झाल्याच्या नंतर पण एकदम व्यवस्थित कट टू कट मॅच झालेला आहे. आर्म होलचा पार्ट पण बघा तुम्ही, व्यवस्थित कट टू कट मॅच झालेला आहे. तर तुमची पण शिलाई अशीच आली पाहिजे माझ्यासारखीच, आणि असंच तुम्ही पण ब्लाऊज व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने स्टिच करा. हे बघा, माझं दुसरा पार्ट पण रेडी झालेला आहे. मी आता याच्यावरती निशाण करून शिलाई मारलेली आहे, जेणेकरून तुम्ही असं पण करू शकता. पॉईंट टू पॉईंट निशाण करायचा आणि आपण पट्टीने रेष आखायची आणि त्या रेषेवर ते प्रॉपर स्टिच लावत जायचं. हे बघा, हा पार्ट पण माझा कट टू कट मॅच झालेला आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती प्रेस करून घेणार आहोत. प्रेस करताना लक्षात ठेवायचं की आपली प्रेस जास्त गरम नाही झाली पाहिजे, कारण की हे ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती थोडंसं गोल्डनवालं वर्क आहे, म्हणजे त्या फॅब्रिकमध्येच गोल्डन कलरचं पण वर्क झालेलं आहे. त्यासाठी आपण प्रेस आपली जास्त गरम करायची नाही आणि व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने सगळीकडून ह्याला प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ह्याचं कुठं पण थोडं बहुत पॉईंट निघालेले असतील किंवा हे बघा, प्रेस केल्याच्यानंतर कसलं भारी सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा फ्रंट पार्ट. आता फ्रंट पार्टला पण मी व्यवस्थित त्याच्या खाली कफ ठेवून, किंवा आता ज्याच्याकडे प्रेस करायचं गोल ते कुशन नसतं, त्यांनी मधल्या साईडनी जिथे कर्व आहे, गोल आहे, तिथे ते पफ ठेवून पण आपण त्याच्यावरती प्रेस करू शकतो. तुमच्याकडे जर गोल कुशन नसलं तर तुम्ही पण त्याच्यावरती असंच पफ ठेवून प्रेस करू शकता. आता तुम्ही बघू शकता, मी हे सगळीकडून अशा पद्धतीने प्रेस करून घेत आहे. आणि प्रेस झाल्याच्यानंतर तुम्ही बघा कसला भारी दिसतोय, मस्त वाटतं ना. आणि घातल्याच्यानंतर पण तुम्ही बघा आता की ह्याचा लुक कसा दिसतो. आणि हे ब्लाऊज आता कोणाकोणाला आवडलेलं आहे आणि मग हे ब्लाऊज कोणी कोणी शिवून बघणार आहे ते पण मला सांगा. आणि ह्याची कटिंग जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्याची कटिंग तुम्हाला शिकायची आहे, जेणेकरून मग मला पण समजेल की तुम्हाला ह्याची कटिंग पाहिजे आहे. मी मग ह्याची कटिंगचा पण व्हिडिओ करून अपलोड करीन, मग तुम्ही हे पूर्ण ब्लाऊज शिकू शकता. बघा, मधल्या साईडने पण कुठेच एक पॉईंट इतकी पण आपली स्टिच दिसणार नाही आहे. हे एकदम प्रॉपर सेट झालेलं आहे. तर तुम्ही पण असंच शिवा, मस्त राहावा
आणि फायनल लुक बघा. आता ब्लाऊज शिवा. हा फ्रंट पार्ट आहे, एक पण क्रीज नाही आहे. हा बॅक पार्ट आहे, ह्याला पण एक पण क्रीज नाही आहे. आणि स्लीव्ज पण बघा. साईराम माऊली पॉईंट टू पॉईंट आहेत.